अजित पवार, राजकीय सगळे मान्यवर ज्यांचे विचार आपण आता ऐकले ते श्री गौतम अदानी, त्यांच्या सुविध पत्नी सौ प्रीती अदानी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज एका नाविन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात आपण करतो आहोत. वाराणसीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही देशातली पहिली अशासकीय नवतंत्रज्ञान केंद्र इथे साकारली जाते. अनेक नवतंत्रज्ञांची मूर्तमूर्त आपण वाराणसीमध्ये यापूर्वी उभी केली. पण मला आनंद आहे की आज जो प्रकल्प सुरू होतोय आणि त्याच्या उद्घाटनासाठी श्री गौतम अदानी या ठिकाणी आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. गौतम अदानी देशाच्या उद्योग क्षेत्राचं एक महत्वाचं नाव आहे. अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे. पण वैशिष्ट्य हे की त्यांनी सगळ्याची सुरुवात ही शून्यात केली. मला आठवत आहे की एक काळ असा गुजरातमध्ये काही उभं करावं ही इच्छा होती, पण मर्यादा होत्या. आणि म्हणून गुजरात सोडले. गौतमबाई हे मुंबईला आले. त्यांचा जिल्हा बनासकांठा. बनासकांठा हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये बनासकांठामध्ये पालनपूर हे गाव आणि त्या ठिकाणी पुढे जायला मर्यादा आहेत हे लक्षात आल्याच्या नंतर ते मुंबईला आले. काही नव्हतं, खिशामध्ये काही नव्हतं, शिक्षण फार नव्हतं. पण मुंबईमध्ये वैशिष्ट्य आहे की मुंबई नगरी जो कोणी कष्ट करतो त्याला कधी उपाशी ठेवत नाही. आणि त्याचा फायदा गौतमबाईंनी घेतला. कष्ट केले आणि काहीतरी उभं करायचं त्यांचं ही जिद्द ही त्यांच्यात होती. आणि शून्यातून उभं करायचं. आज जर आपण बघितलं तर या देशाच्या 23 राज्यामध्ये अदानी ग्रुप त्यांचा व्यवसाय आहे. लाखो हस्ताला त्यांनी काम दिले आणि आता जे प्रकल्प ते हातात घेत आहेत त्याला आणखीन काही लाख मुलांना काम करण्याचा अधिकार मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. नेहमी काहीतरी नवीन करावं ही त्यांची इच्छा असते. उद्योग उभा करतात पण उद्योग हा कायम चालेल, लोकांना फायद्याचा होईल असा असला पाहिजे. आणि असे उद्योग त्याला म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर. मूळ इन्फ्रास्ट्रक्चर हे कधी थांबत नाही. आज या देशाचा नकाशा तुम्ही बघितला तर सर्व बाजूनी बंदर आहेत. मुंबईचं बंदर, खाली
कारवारचं बंदर, गोव्याचं बंदर, कर्नाटकाचं बंदर, तामिळनाडूचं बंदर, ओरिसाचं बंदर, पश्चिम बंगालमधलं बंदर. एकदा बंदर उभं राहिलं की समुद्राची दळणवळण हे सुरू होतं. काही ना काहीतरी काम हाताला हे मिळतं. गौतमांनी या देशामध्ये बंदर दुसरं काम सुरू केलं. प्रवास हा देश प्रचंड देश. हजारो लोक रोज प्रवास या नशा मार्गाने करत असतात आणि प्रवास करायचा आधुनिक साधन त्यासाठी विमानतळ याची आवश्यकता असते. आज या देशात निम्न विमानतळ आज त्यांच्याकडे आहे आणि त्या विमानतळाने लाखो लोक दर दिवशी प्रवास करत असतात आणि हा एक मोठा व्यवसाय त्या ठिकाणी झालेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट वीज आणि ती वीज तयार करणे याची आवश्यकता. काही लाख एकर जमीन फळीक होती. ती सौराष्ट्राची, ती राजस्थानची, ती त्यांनी घेतली आणि त्या ठिकाणी सोलर याच्या माध्यमातून वीज तयार करण्यात हा मोठा उपक्रम त्यांनी राबवला. असे अनेक उद्योग जे कायमची करत समाजाच्या हिताचे आज त्यांनी या देशात उभे केले आणि त्यामुळे आम्ही आग्रहाने त्यांना या ठिकाणी बोलवलं की जी व्यक्ती शून्य असणं इथपर्यंत जाऊ शकते अशा व्यक्तीचं चित्र, अशा व्यक्तीचं कर्तृत्व हे नव्या पिढीला समजावं आणि त्यासाठी आज प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळावी म्हणून आज या ठिकाणी गौतमबाई आणि स्मृतीबाई यांना आम्ही लोकांनी निमित्त केलं. या ठिकाणी आले, त्यांचे विचार मांडले, उद्याचा भारत कसा असावा यासाठी त्यांनी त्यांच्या कल्पना या सांगितल्या. माझी खात्री आहे की त्या विचारानं आपण पुढे गेलो तर या देशाची बेकारी, बेरोजगारी, गरिबी ही घालवण्याला आपल्याला यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून ते अगत्याने या ठिकाणी आले. त्याबद्दल त्यांना अंतःकरणापासून मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. आता त्यांनी एक गोष्ट सांगितली की देशाचा संचार यामुळं हजारो तरुणांना रोजगार मिळेल. ते देशाचा संचार ते उभे करतात. मला माहिती नाही नव्या मुंबईमध्ये त्या दृष्टीनं त्याचं काही काम चालू आहे. त्याचं काही काम या भागात करणं शक्य असेल तर त्यासाठी लागणारी जी काही सुविधा आहे ते अजित पवार आणि बाकीचे सहकारी त्यांना मनापासून देतील आणि त्याचा एखादा प्रकल्प या भागात आला आणि या भागातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं तर मी खात्री सांगतो की हा प्रकल्प यशस्वी होईल आणि त्याचा विचार गौतमांनी करावा एवढी सांगण्याची सूचना या ठिकाणी मी करतो आणि त्यांचे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आज या कार्यक्रमाला इथे येत असताना आत्ताच मला स्टेजवर एक फाकीचा आणि त्या फाकीच्यामध्ये काही होतं तर पाहिलं मी काय आहे कसं फाकीत कोणी वाचवलं. नंतर सांगण्यात आलं समोर
विजय शिर्के हे बसले आणि विजय शिर्केनी त्या बाकीचा या नव्या कार्यक्रमाला मदत करण्यासाठी अडीच कोटी रुपये याचा चेक या ठिकाणी पाठवला. त्यांचं मी अंतर्गत आभार मानतो. तुम्ही दिलेला फंड ही इतक्या कमी पिढ्याला उभं करण्यासाठी जे नवीन प्रकल्प आहेत त्याच्यासाठी खर्च केला जाईल हे या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.